असंच प्रेम फौजीवरती लहानपणापासून माझ्या ताईनं केलं. फौजी वर्दीवरती त्या ठिकाणी लहानपणापासून तिने प्रेम केलं. आणि गायत्रीने या भारत मातेवरती प्रेम करत असताना आईच्या, माझ्या ताईच्या, वडिलांच्या सगळ्यांच्या प्रेमाला पूर्णविराम दिला आणि देशासाठी ती तिथपर्यंत जाण्याकरता तयार झाली. प्रेम असावं, पण प्रेम आपण त्या ठिकाणी कुठे करावं, कोणावरती करावं हे फक्त काही ठराविकच लोकांना कळालं. आणि त्यातली या देशाचे जवान असे की देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ बाहो. प्रेम केलं या देशावरती या जवानांनी. आणि म्हणून प्रेमाची परिभाषा कळाली. कृष्ण कन्हैया सांगतात, जसा मी घरून त्या ठिकाणी माझ्या आईवडिलांचं प्रेम सोडून आलो, सुरुवातीलाही प्रेम मिळालं नाही, मी अभागी आहे. गोकुळाचं प्रेम मिळालं पण ते त्या ठिकाणी टिकवता आलं नाही, पूर्ण करता आलं नाही, मला राहता आलं नाही गोकुळामध्ये, म्हणून मी अभागी आहे. अजून सांगू द्या मला, या देशातले संत अभागी आहे ज्यांनी स्वतःचा संसार सोडला आणि या समाजाकरता ते जगायला, या समाजाच्या कल्याणाकरता जगण्याकरता सुरुवात करतात, ते सुद्धा अभागी आहे. अभागी या देशाचा शेतकरी का त्या ठिकाणी दिवाळी जरी असली, कुठला सण जरी असला तरी तो यथोचित चांगल्या प्रकारे साजरा करू शकत नाही. आणि अभागी माझ्या या देशाचा जवान का तो तुमच्या माझ्यासाठी त्याच्या परिवाराचं सुख कधी भोगू शकत नाही, तो आपल्याकरता उभा असतो. अभागी आहे दादा या लोक, हे लोक कधी स्वतःच्या संसारामध्ये पूर्णाहुती करू शकले नाही. मी नेहमी भाव सांगत असतो, धर्मात्मा व्हायचा असेल तर धर्म त्या ठिकाणी करण्याकरता स्नेह सोडावा लागतो. आणि माझे सगळे परिवार जे इथं बसलेत ना, हे सगळे परिवार यांनी धर्म सर्वोच्च स्थानी ठेवलेला आहे, स्नेह बाजूला केलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी मथुरेमध्ये कृष्ण कन्हैया गेलेले आहेत. आणि मथुरेमध्ये गेलेले कृष्ण कन्हैया त्या ठिकाणी पाहतात तर एक भाव असा आहे, गेल्याच्या नंतर कंस मामाला त्या ठिकाणी भीती आहे. कशाची? कृष्णा येईल आणि कृष्ण कन्हैया सर्वांना मारेल, सर्वांना नष्ट करेल आणि मला देखील संपवेल. आता काय केलं पाहिजे? म्हणून कृष्ण कन्हैयाने मल्लांबरोबर कुस्ती खेळलेली आहे आणि त्यांना त्या ठिकाणी महाराज मैदान दाखवलेलं आहे. अक्रूरजी म्हणतायत, कृष्ण कन्हैया ज्या कामासाठी आणलंय ते काम झालं पाहिजे. म्हणजे मी अक्रूर आहे, माझ्या मनात क्रूरता नाही, पण तुम्ही आता क्रूरपणा केला पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? कंसाला आणि त्याला धरा. महाराज कृष्ण कन्हैया त्याच्या पाठीमागे पळतायत, एवढ्या पाठीमागे पळतायत, धाव धाव धावताय कंस मामा, पण काही केल्या त्या ठिकाणी कंस मामा थांबायला तयार नाही. या भुवनातून त्या भुवनात, त्या भुवनातून त्या भुवनात, एवढ्या त्या ठिकाणी भुवनामध्ये फिरले. पण आता मात्र कृष्ण कन्हैयाने कोटी रूप धारण केली. जिकडे कंस मामा जाईल तिकडे त्या ठिकाणी कृष्ण उभा, जिकडे त्या ठिकाणी कंस मामा पळेल तिकडे कृष्ण उभा. भगवंताने अपाट रूप धारण केली आणि त्या ठिकाणी अखेर शेवटी मामा पळता पळता मामाच्या पायाला आडवा पाय दिला आणि मामा धाप दिशी पडला. पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी कृष्ण कन्हैया छातीवरती बसले. जे कंस वृत्तीचे त्यांचा देव छातीवरती बसतो, सरते जाते शेवटी आणि गळा दाबतो. महाराज ज्याने गौमांस खाल्लं होतं, गौ हत्या केली होती, ज्याने बालघातक अर्थात बालक मारली होती, ज्याने साधू संत यांची हिंडाळणा केली होती, त्याला त्या ठिकाणी त्याची शिक्षा देण्याकरता देवाने त्याचा गळा दाबून त्या ठिकाणी त्याला मारण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे. तिन्ना मुंच मुंच म्हटला, एकदा म्हटला सोडव देवा याच्याकरता, या मायावी शरीरातून सोडव. दुसऱ्यांदा म्हटला देवा मी केलेल्या त्या ठिकाणी पापातून सोडव. आणि चौथ्यांदा कृष्णा तू माझा भाचा आहे म्हणून तू मला सोड, मी तुझा मामा आहे. परंतु त्या ठिकाणी कृष्ण कन्हैया म्हणले, मामा तुम्ही मामा जरी असले तरी आता तुम्हाला सुट्टी नाही. देवाजवळ कोणताच वशिला काम करत नाही, याचं हे जिवंत उदाहरण आहे. मग कोणाच्याही नात्याच्या भरोशावर जीवन जगू नका. आपली आपण करा सोडवन, कोणाच्याही भरोशावर राहू नका. अंत काळ येईल, तुम्हाला वाटतं आपले पोर दवाखान्यात नेतील, आयुष्यावर टाकतील, ऑक्सिजन पुरवतील, टमक करतील, अमक करतील, जाईपर्यंत अर्ध्यातच तुमचा जीव जातो. कंस मामाने त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली, अरे कृष्णा मी तुझा मामा आहे ना. सांगितलं मामा, आता ते मामा चालणार नाही. मग
तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. गळा दाबून त्या ठिकाणी कंसाचा कृष्ण कन्हैयाने वध केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण कन्हैया निघाले कुठे? आता हे काम संपल्यानंतर द्वारकेच्या दिशेने निघाले. जरासंध नावाचा राक्षस उन्मत्त झाला होता. जरासंध नावाच्या राक्षसाला मारण्याकरता भगवान निघाले. एक निर्जन स्थळ होतं. निर्जन स्थळ म्हणजे जिथे जीव नाही, जंतू नाही, पशु नाही, पक्षी नाही, कोणीही नाही, अशा ठिकाणी भगवान गेले. सोनं त्या ठिकाणी भरपूर होतं. ते बेटच सोन्याचं होतं. सोन्याचं बेट द्वारका, द्वारका, द्वारका धाम या ठिकाणी गुजरात प्रांतामध्ये ती द्वारका येते. समुद्राच्या काठावरती अशी बेट असलेली द्वारका आहे. ती त्या ठिकाणी सोन्याची नगरी, सोन्याचं असलेलं बेट आहे. निर्जन स्थळ आहे. समुद्रामध्ये सोनं आहे समुद्रामध्ये, आणि ते निर्जन आहे. विश्वकर्म्याला पाचारण केलं आणि विश्वकर्म्याला पाचारण करून सांगितलं याचं सदन बनवा. याचं काय बनवा? याचं सदन बनवा, याचं घर बनवा, याचं राजमहल बनवा. जरासंध उन्मत्त झाला होता, त्याला मारलं. भगवंताने त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर युद्ध केलं आणि जी सोन्याची द्वारका होती त्याचा महाल तयार केला आणि त्या महालामध्ये देव त्या द्वारकेचा राजा झाला. गड्यानो राजा की रे झाला. ताली बजाते हुए राजा की रे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला. कृष्ण सिंहासनी बैसला. कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा की रे झाला. गड्यानो राजा की रे झाला. कृष्ण बैसला. कृष्ण सिंहासनी बैसला. कृष्ण सिंहासनी बैसला. ते राजा झाले. आणि दुबई आपले बंगाई असते, बंगाईवरती देव बसले एक दिवस, आणि बंगाई अशी माग पुढे जात होती. ज्याच्या नशिबात आहे त्यालाच मिळतं भाऊ, ते कोणाला पण नाही मिळत. देव असा झुल्यावरती झुला खेळत होता. इकडे अमरावतीमध्ये कौंडण्यपूर नावाचं गाव. लक्षपूर्वक ऐका. आजी कृष्णाला आणायला चालल्या का? ऐका नाही, लक्ष द्या बस. आता कोणी उठू नका. एक भाव आहे महत्वाचा, एवढा बघायचा आपल्याला पटकन. हा चला. कौंडण्यपुरामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये रुक्मिक नावाचा राजा, त्या रुक्मिक नावाच्या राजाला एके दिवशी वाहणाऱ्या गंगेमध्ये कंबळाच्या पुलामध्ये एक नवबालिका मिळाली आणि त्या नवबालिकेचं नाव रुक्मिणी. लहानाची मोठी झाली, युवावस्थेला प्राप्त झाली. त्या देशाचा राजा म्हणजे खानदेश देशा, आपल्या विदर्भ देशाचा राजा रुक्मिक, त्याने आपल्या मुलीचा विवाह करण्याकरता जो त्या ठिकाणी उन्मत्त झालेला कामुक असलेला शिशुपाल त्याच्याबरोबर विवाह ठरवला. रुक्मिणीने सांगितलं की माझा विवाह कोणाही बरोबर होणार नाही. आता तो नैतिक अधिकार त्या ठिकाणी आपण सर्वांनी बहाल केलेला आहे, म्हणून सोयरी जुळवण्याच्या भानगडीत आता तुम्हाला पडायची गरज नाही म्हणता तुम्ही पण. ऐका, माझा सांगायचा भाव काय आहे. ज्या वेळेला त्या ठिकाणी माता रुक्मिणीने हे पाहिलं की माझा विवाह एका कामुक व्यक्तीशी होतोय, शिशुपालाशी होतोय, मी कोणालाही वरणार नाही, मग लक्ष्मी फक्त नारायणाला वरते. कोणाला? नारायणाला. पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मी सहित शोभे नारायण. ती अवतारी होती, लक्ष्मीचं रूप होती, म्हणून ती कोणालाही वरणार नव्हती. पत्र लिहायला सुरुवात केली, पत्र. आणि त्या पत्रामध्ये नमूद केलं, 4च कडवे लिहिले, पण असे लिहिले की कृष्ण कन्हैयाचं वर्णन होतं. त्या कृष्ण कन्हैयाचं वर्णन केलं गेलं होतं. तुमच्या एवढं सुंदर या जगात दुसरं कोणी नाही, आणि तुमच्याशिवाय मी कोणाला हार घालणार नाही. जो कृष्ण कन्हैया काळा आहे, खोडकर आहे, चोरटा आहे, ज्याने त्या ठिकाणी गवळणींचे वस्त्र पळवलेले आहेत, या कृष्ण कन्हैयाला सगळ्या देशातल्या लोकांनी नाव ठेवलं, पण खानदेश देशाने या काळ्या कृष्णाला बायको देण्याचं ठरवलं. आणि पहिला भाव त्या ठिकाणी माता रुक्मिणीने पत्रामध्ये लिहिला, आणि पत्र त्या ठिकाणी ब्राह्मणांच्या करवी द्वारकेला पाठवलं. हे पत्र पाठवण्याची पद्धत तेव्हापासून चालू झाली. ही पत्र त्या ठिकाणी
द्वारकेमध्ये आलं. कृष्ण कन्हैया असे बंगाईवरती झुला खेळत होते आणि त्या ठिकाणी ते पत्र हातात आलं. कृष्ण कन्हैया आनंदी झाले. बापरे, आतापर्यंत त्या ठिकाणी कोणी माझ्याबरोबर लग्न करायला तयार नव्हतं. कुठली पुढहून सोयरीक आली नव्हती, ही पुढहून सोयरीक आली. तुळशीचा विवाह झाल्यापासून सगळ्या मुलांचे बाप ते काहीच काम करत नाही, फक्त मुलगी शोधतात. दुसरं कामच नाही बघ. लग्न होणं म्हणजे अपघात आहे. अचानक झालं तर झालं. आता ज्यांचं झालंय त्यांचं बरं आहे, पण ज्यांचं झालंच नाही त्यांचं लय अवघड आहे. आता संपला तिकडचा स्टॉप. गडचिरोली, भंडारा, गोंदिया, विदर्भातल्या पोरी करून आणायची ना तुम्ही याच्या जोरावर. आता कॅमेरा चालू आहे म्हणून बोलणार नाही, पण लय अवघड झालं भाऊ. तिकडचा स्टॉप संपला. आता पोरीच नाही, आता जे राहिले ते राहिलेच. महाराजा सहित आमचं सांगितलं की लयच महाराज सगळ्यांना गुदगुल्या होत्या बघा. मला सांगायचं काय आहे, माझा भाव मला सांगायचा आहे. हे फक्त माझ्यावर घेतलं. आता जे कथेला आलेत ना यांचे लग्न होणार. हा भाऊ होणार. सरपंच साहेब होणार यांचे लग्न. पण जे आले नाही त्यांचं लय अवघड आहे. आणि अजून एक सांगतो तुम्हाला, तुपेताईंना माहित आहे आम्हाला लय स्थळ आहे, पण अजून आमचं स्थळच नाही. माझं स्वतःचं स्थळ, आपलं स्थळ निर्माण झालं मग स्थळ पाहावे असा नियम आहे ना. मगाशी पोरं रूम मध्ये सगळे मला अक्षदा मारत होते. काहून माहित आहे, तुम्ही लग्न करीत नाही म्हणून. ऐका ना, आज सगळं तयार आहे, फक्त नवरी पाहिजे. विवाह आहे ना देवाचा. महाराज लक्षपूर्वक ऐका. कृष्ण कन्हैया असे झुला खेळतायत, झुला. आणि पुढहून पत्र आलं भाऊ. पत्र वाचलं, देव आनंदी झाले. आणि काय झालं माहित आहे, देवाने सगळं कपडे चेंज करायचे, पोशाख चेंज करायचं विसरून गेले. देव रथात बसले, निघाले कुठे, कौंडण्यपुराकडे. थेट देव अमरावती प्रांतामध्ये जाऊन पोहोचले. पत्रामध्ये नमूद केलं होतं, टीप ऐका, असं सांगितलं की मी एका भवानी, आदिशक्ती आदी भवानी नारायणीची पूजा करत असेल, तिथे तुम्ही या. आणि तिथं आल्याच्या नंतर, त्या मंदिरामध्ये आल्याच्या नंतर मी तिथे पूजा करत असेल, तिथून मला तुम्ही त्या ठिकाणी स्वयंवर स्वरूपात मध्ये पळवून नाही स्वयंवर करा, घेऊन जा आणि ब्राह्मणांच्या करवी माझा विवाह करा. हे सैराट पिक्चर पाहणारे म्हणते देवाने बी तेच केलं. गप बसा, असं काय नाही केलं देवानी. देवानी ब्राह्मणांच्या करवी सुंदर प्रकारचा विवाह पोरबंदर त्या ठिकाणी गुजरात प्रांतामध्ये लावला. आणि त्या ठिकाणचं ते ठिकाण आपल्याला पाहायला मिळेल. कौंडण्यपुराला आपण जाऊन बघा. नारायणाची पूजा सुरू झाली आणि त्या ठिकाणी भगवान जाऊन पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी आदिशक्ती आदी भवानीला प्रार्थना करतीये की मला पती परमेश्वर मिळावे. कोण? मला त्या ठिकाणी फक्त कृष्ण कन्हैया पती मिळावे. शिशुपाल नावाचा जो त्या ठिकाणी असलेला नवरदेव आहे तो तिकडे नटतो आहे. इकडे मात्र नवरी त्या ठिकाणी सुंदर प्रकारची हातावरती मेहंदी काढतीये. पण त्या मेहंदी काढणाऱ्या त्या ठिकाणी त्या दाशांना ही रुक्मिणी सांगते, माझ्या हातावर मेहंदी काढा. पण कोणाच्या नावाची? आओ मेरी सखिया मुझे मेहंदी लगा दो. आपलं काम आहे आता, आपण नवरीकडचे आहे ना, नवरीला सजवलं पाहिजे. हा, ताली बजाते हुए ओ मेरी सखिया मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा दो, मुझे सुंदर सजा दो, मुझे शाम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे शाम सुंदर की दुल्हन बना दो. आओ मेरी सखिया मुझे मेहंदी लगाओ, सखिया मुझे सुंदर सजा दो, मुझे शाम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे शाम सुंदर की दुल्हन बना दो.
किन्नी सगाई। सत्संग में मेरी बात चलाए, सतगुरु ने मेरी किन्नी सगाई। उनको बुला के हाथ लेवा तो, उनको बुला के हाथ लेवा तो करा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो। क्या बोलना पड़ेगा? जोर से बोलना पड़ेगा। या ठिकाणी माता रुक्मिणींचं आगमन झालेलं आहे। माता रुक्मिणी त्या ठिकाणी आदिशक्ती आदि भवानीची पूजा करते आहे आणि सांगितल्या जाते की फक्त मला भगवान श्रीकृष्ण कन्हैया पती मिळाले पाहिजे। भगवान श्रीकृष्ण कन्हैया त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं आगमन होत आहे आणि त्यांचं देव लोकामध्ये स्वागतही होत आहे का भगवंताचा लक्ष्मी नारायणासहित विवाह होणार आहे। माता रुक्मिणीला नेण्याकरता त्या ठिकाणी श्रीकृष्ण कन्हैया थेट द्वारकेवरून आपल्याकडे त्या ठिकाणी येत आहेत। बड़े भाव से हरी क्या नजारा है। ओ कृष्ण कन्हैया लाल की। भगवान त्या ठिकाणी लीला करणार आहेत, लीला अशी करणार आहेत। भगवान त्या ठिकाणी माता रुक्मिणी पर्यंत आलेले आहेत आणि माता रुक्मिणीचा त्यांनी हात पकडलेला आहे आणि माता रुक्मिणी त्यांच्या सोबत त्या ठिकाणी हात पकडायचा आहे, हात पकडायचा। हा वाह क्या बात आहे। दोघा जणांनी हात एकमेकाला सुमन दिलेला आहे आणि भगवान श्रीकृष्ण कन्हैया पळायला लागलेले आहेत। माता रुक्मिणीला घेऊन त्या ठिकाणी स्वयंवर करत आहे। गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की। जोर से बोलना पड़ेगा। जय माता दी। जोर से बोलो। ये आता गेले भाऊ देव। शर्मिला भगवान है, चला जाए ना शर्मा कर। क्या नजारा है साहब, बड़े भाव से। बड़ा शर्मिला भगवान है, चला जाए ना शर्मा कर। हवाओं रागिनी गाओ, मेरे भगवान आए हैं, मेरे भगवान आए। चला नवरीचे मामा, नवदरचे मामा। श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं सेवरं लेण्याद्रे गिरिजात्मक सुवरदं विघ्ने गणपते कुर्यात सदा मंगलम। शुभ लग्न शुभ भवतु सावधान। गंगा सिंधु सरस्वती च यमुना शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी पूर्ण जले समुद्र सरिता
कुर्यात सदा मंगलम शुभलम शुभलम रुख मिने नयने देखो निचिंता करा सगुण वरा नुरपवरा आता एक विचार श्री कृष्ण नवरा पुत्र वडील त्यासी पुसणे कुर्यात सदा मंगला वधूवरी वैश्वंभवरतो सावधा जा सुखाने नांदायला मुले जा सुखाने नांदायला मुले दिला सासू मान तुझी आई प्रमाण सासरा मान तुझा बापा समान जा सुखाने सावधान कोरियाच दा मंगलम सावधान सदा मंगलम सावधान या देव गावात ऐका नवजनी कन्या राजा भीमकाचा होत्या नवजनी कन्या टाळ मृदुंग किती हर्षान वाजत किती हर्षान वाजत सोन्याचं 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 सोन्या सोन्याचं भाशिंग लग्न देवात लागत सोन्याचं भाशिंग लग्न देवात लागत राजा भीमकाच्या होत्या नवजनी कन्या भीमकाच्या होत्या नवजनी कन्या कटी रुक्मिणी तिने पंढरीच्या देवात लागत सोन्याचं भाशिंग देवात
इकडे वडा खालचे भाऊ तुम्ही नुसता आनंद घेताय, वरती हात करा सगळ्यांनी. कृष्ण कन्हैया लाल की, द्वारकाधीश भगवान की. ये हुए बात. सर्वांनी विराजमान व्हायचंय. गायकवाड बाबा सुद्धा आलेले आहेत, त्यांचे आपण मोठी टाळी वाजून आपण स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर आदर्श वीरपत्नी सगळ्यात पहिलं कीर्तन मकर संक्रांतीला आपलं त्या ठिकाणी यूट्यूबवरती आलं. महाराष्ट्रातून मला फोन आले आणि त्या ठिकाणी सर्वांनी त्या ठिकाणी ते कीर्तन मागवून घेतलं, ऐकलं. आणि त्या ठिकाणी अमोल पाटील, शहीद जवान अमोल पाटील यांचं चरित्र आपण ते त्या ठिकाणी केलं होतं. कोपरगावला कीर्तन झालं, ताईंकडे भोजडे गावला ते कीर्तन आपण ऐकलं असेल. त्याच वीरपत्नी, आदर्श वीरपत्नी राजेश्वरी ताई अमोल पाटील या ठिकाणी आलेल्या आहेत, कोपरगावून त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी आपण वाजवू. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित झालेल्या आदर्श वीरपत्नी या ठिकाणी आमचं ज्यांच्याकडे कीर्तन झालं नुकतंच, आदरणीय आमच्या गुंजाळताई या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. रायपूरचे शहीद जवान म्हातारबा गुंजाळ यांच्या सॉरी माझ्याकडून मिस्टेक झाली. शहीद जवान रमेश म्हातारबा गुंजाळ रायपूर यांच्या पुण्यस्मरणार्थ माझं कीर्तन झालं होतं. गेल्या मागच्या वर्षीचा हा त्या ठिकाणी योग होता. ताई या ठिकाणी आपल्या जवळच्या आहेत, ताई या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि उपस्थित झालेल्या सर्व त्या ठिकाणी शहीद परिवार, यामध्ये कुणाचं नाव राहिलं असेल, स्वातीताई कावरेंचं नाव आलंय. हां, आदर्श वीरपत्नी, तेच आदर्श वीरपत्नी स्वातीताई कावरे थेट नगरवरून आपल्याकडे आलेल्या आहेत. या सर्वांचे चरित्र थोडक्यामध्ये त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या ठिकाणी ताईसुद्धा या ठिकाणी बोलणार आहे. आता मी बोललो तर वेळेचा विलंब आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडनंच आपण हे विचार जर ऐकले तर निश्चित स्वरूपाने आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मला असं वाटतं तेच आवडेल. त्यामुळे आपण त्या ठिकाणी सर्वांना ऐकायचं आहे. या अगोदर या ठिकाणी सन्मान सोहळा होईल आणि त्यानंतर सन्मान सोहळ्यानंतर आपण त्या ठिकाणी सर्वांचे आशीर्वचन आपण ऐकणार आहोत. सैनिक त्या ठिकाणी या कार्यक्रमाकरता विशेष करून आज उपस्थित आहे. माजी सैनिक ज्यांनी या कार्यक्रमाची धुरा सांभाळली आणि हा कार्यक्रम या दिवशी व्हावा याच्याकरता की आपली संख्या मोठ्या संख्येने असते आणि हा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सर्व जनतेपर्यंत पोहोचावा याच्याकरता सुंदर असं आयोजन आणि संयोजन ज्यांनी केलं, आमचे माजी सैनिक, परमार्थ स्नेही, समाजसेवी व्यक्तिमत्व, त्रिदल सेवा संघ समिती ज्या कार्यामध्ये ते काम करतात, त्रिदल सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांचं ते काम पाहतात. आदरणीय तुषारजी खरास साहेब यांनी हे संपूर्ण आयोजन आणि नियोजन करण्यामध्ये फार मोठा कार्यभाग स्वीकारलेला आहे. एकदा साहेबांसाठी एकदा जोरदार टाळी वाजली पाहिजे. मला सुरुवातीपासून म्हणतायत की महाराज आमची कोणाची नावं घेऊ नका, पण आपल्याकडे आलेले सर्वच माजी सैनिक त्यांनी आपल्या देशासाठी फार मोठी त्या ठिकाणी कामगिरी केलेली आहे म्हणून त्यांचं नाव घेणं यथोचित आहे. माजी सैनिक अरुणजी गव्हाणे सर असेल, माजी सैनिक दिनेशजी घोटकर असतील, माजी सैनिक अरुणजी भंडारे असतील, माजी सैनिक दीपकजी आष्टेकर असतील, माजी सैनिक अर्जुनजी शंकर पाडे असतील, माजी सैनिक मुकुंद शंकर पाडे असतील, यांचं सर्वांचं एकदा जोरदार टाळी वाजून आपण स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर सुईद पत्नी त्यांच्याबरोबर आलेल्या आहे, सौ सुषमा तुषार खरात ताई.